अशी मैत्री असावी की मी त्या व्यक्तीकडे काहीही कसंही बोलू शकते, अशी मैत्री पाहिजे. भलेही आम्ही दररोज बोलत नसू, भेटत नसू, पण आमच्यामधला स्वाद, तो खमंग ताजेपणा नेहमी इतका नवीन असावा की साथ आहे अशी भावना नेहमी मनात असेल. ती व्यक्ती कधी दूर नसेल आपल्यापासनं असा विश्वास असेल. खूप सुंदर ते नातं, अतिशय प्रेमळ व अतिशय सोजळ. मला अभिमान आहे माझ्याकडे असं कुठलं तरी नातं आहे. मला जाणीवही आहे की किती मोलाचं माझं हे नातं. कधी ना मी त्या नात्याला दुखावणार, ना मी दुखावला जाणार असा प्रत्येक वेळी भास. नाही मला भीती त्या नात्याची मिटण्याची, नष्ट होण्याची. कारण मला माहिती आहे ह्याची नीवच माझा जीव आहे, माझा विश्वास आहे, जो कधी हरल्याने हरणार नाही. व जसं जीवच घेतात ठीक त्याचप्रमाणे घेतला पण तर कदाचित तो जीव जाणारच नाही. हो, मग राग, अपेक्षा, नेहमी काळजी करणं हे माझ्या उर्वरितच्या जास्तीच्या गरजा, ह्या गोष्टी पण मी विसरू शकते. असा ठाम मैत्रीचा साथ. जो काही आहे ते बघितल्या जाईल किंवा मिळून उपाय केला जाईल, पण जेव्हा मला माहीत आहे माझ्याकडे माझी मैत्री कायम असेल, तर तो स्वतःवरचा माझा नाच, त्याची जाणीव आहे व असेलच. कारण जग संपू दे, मला ठाऊक आहे मी हक्काने फोन करून बोलवेल, हक्काने भेटायला जाईल, हक्काने 2च शब्द, पण माझ्या मनातील शब्द असं मी बोलू शकेल. ह्याच्या व्यतिरिक्त मला नाही वाटत जगात काहीही श्रीमंतीचं आहे. मी सर्वात श्रीमंत व्यक्ती असेल ह्याची मला खात्री आहे. कुठल्या नात्याला कितपत तुम्ही जपता व कितपत त्याची सुसंगत मोकळी राहावी असे प्रयत्न करता, ह्यावरनं तुमची नातं टिकवण्याची वृत्ती दिसते. व एक व्यक्ती ज्याला नात्यांची किंमत आहे, तर कितीही काहीही झालं झुकण्याची तुमची तयारी असायलाच हवी. आणि काहीही झालं तर ठामपणे एकमेकांना पाठिंबा हे द्यायला आलंच पाहिजे. कुठल्याही नात्याला जपायला फार वेळ व कष्ट लागतात, तर हे तर मात्र मैत्रीचं नातं आहे. याला टिकवण्यासाठी झुकाव तर ठेवायला पाहिजेच. नंतर बघा ती दोस्ती कशी घट्ट होते व कसं त्या मैत्रीची वाहवाह होते आणि कसं ते नातं तुम्हाला कवट्यात घेतं. आयुष्यात जिथं कुठं गरज पडेल तेव्हा तीच व्यक्ती समोर असेल हे मात्र नक्की.